शिर्डी हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ आहे। पालकमंत्री असलेल्या विखेंच्या मतदारसंघातील राहता व शिर्डी या दोन्ही पालिकांच्या निवडणुका होत आहेत। या दोन्ही पालिकांचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही ठिकाणी विखेंना प्रबळ विरोधक नाही। राहत्यातील शिवसैनिकांच्या निलंबनानंतर विरोधक आणखी चाचपडताना दिसतात। सोमवारी शिर्डी व मंगळवारी मंत्री विखेंनी या दोन्ही पालिका कार्यक्षेत्राचा दौरा केला। या दोन्ही पालिकांच्या अनुषंगाने मंत्री विखेंनी महायुतीच्या सकारात्मक विकास कामांचा पाढा वाचला। या दोन्ही मतदारसंघातील दौरे कसे झाले हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी श्यामल साबळे। नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला। मोठ्या कालावधीनंतर होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या चांगलाच उत्साह आहे। राहता शहरात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवारांचा प्रचारही सुरू आहे। विरोधातील उमेदवारांकडे सांगण्यासारखे मुद्दे नसल्यानं सध्या शहरात भाजपच्या उमेदवारांचं पारडं जड असल्याचं समजतंय। शहरातील विविध प्रभागात मंत्री विखे पाटील यांनी नागरिकांशी संवादही साधलाय। यावेळी बोलताना मंत्री विखे यांनी महायुतीनं केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला। ते म्हणाले, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला नाही। शहराच्या पायाभूत सुविधा सोडविण्याचा भाजपनं नेहमीच प्राधान्य दिलं। भविष्यात शहरासाठी अधिक काम करायचं। राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासाचे निर्णय होत आहेत। शहराच्या पायाभूत सुविधांसाठी महायुती सरकार महत्त्वाचे निर्णय घेत असल्याचं मंत्री विखे यांनी आवर्जून सांगितलं। पुढे ते म्हणाले, शहराच्या विकास प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न निरंतर सुरू आहे। जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पाण्याची समस्या दूर करतानाच गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणासाठी 400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। शहरासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे। रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचं काम सुरू असून शिर्डी येथे सुरू होत असलेली औद्योगिक वसाहत निर्माण होणारे उद्योग या भागाच्या विकास प्रक्रियेचा मोठा टप्पा असल्याचं मंत्री विखे यांनी सांगितलंय। माहिती सरकारच्या विविध योजनांची माहिती मंत्री विखे यांनी नागरिकांना दिली। यासोबतच या भेटी दरम्यान नागरिकांच्या अपेक्षा, सूचना आणि शहराबाबतच्या गरजा जाणून घेतल्या। आगामी काळात विकासाला वेग देण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। शिर्डी येथे सुरू होणाऱ्या औद्योगिक वसाहतीतून परिसरातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचीही त्यांनी आवर्जून सांगितलंय। मित्रांनो, राहता व शिर्डी पालिकेत पुन्हा विखेंचा झेंडा फडकेल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।